महाराज, गुरु आणि शिष्यांची कर्तव्य काय असतात? गुरुचे कर्तव्य म्हणजे आपल्या शिष्याच्या आयुष्याला योग्य दिशा देणे, त्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणे, त्याला मोक्षाचा मार्ग दाखवणे. शिष्याचीही अनेक कर्तव्य असतात आपल्या गुरुप्रती. त्यात सर्वात प्रथम म्हणजे संपूर्ण शरणागती. एक योग्य आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यामध्ये एका ठराविक पातळीपर्यंत भावनिक गुंतवणूक करतो, कारण अवास्तव भावनिक गुंतवणूक त्याच्या कठोर भूमिकेच्या आड येते. एक खरा गुरु आपल्या शिष्याकडून कधीही कोणतीच अपेक्षा करत नाही. एक योग्य आध्यात्मिक गुरु इतर गुरुसमान व्यक्तींची निंदा कदापि करत नाही. आपला शिष्य समुदाय किती मोठा आहे, आपले स्वतःचे मोठेपण काय आहे हे सांगण्यात खरा गुरु कधीच पडत नाही. गुरु शिष्य परंपरेत शिष्याबरोबरच गुरुंनाही काही नियमांचे पालन करावे लागते. आपल्या शिष्याची उपासना, त्याची क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा द्यावी लागते. आपल्या शिष्याचा योग्य हट्ट योग्य वेळी पुरवणे हे एका गुरुचे आवडते कार्य असते. मात्र ते कार्य त्याला सांभाळून करावे लागते.